कवडीमोल भावात जयप्रभा स्टुडिओ घशात घालण्याचा प्रयत्न करून नंतर नामानिराळे राहणाऱ्यांनी आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत, असं आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केलंय। व्यावसायिक राजकारणी कोण आणि समाजसेवेचं व्रत घेऊन कार्यरत असलेले आमदार कोण हे कोल्हापूरच्या सुज्ञ जनतेने ओळखलं आहे। यामुळे जनतेने नाकारलेले आज आमच्या कामाचं श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी घणाघाती टीका आमदार जयश्री जाधव यांनी केली। आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, जाधव कुटुंब व्यावसायिक आहे। त्यांनी स्वतःच्या खिशातील पैशाने समाजकारण केले। फुटबॉलसह सर्व खेळांना प्रोत्साहन दिले। संघ व खेळाडूंना सढळ हाताने मदतीचा हात दिलाय। यामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता। कोल्हापूरच्या विकासाचा ध्यास घेऊन दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव राजकारणात आले। यशस्वी उद्योजक, जनतेशी नाळ जोडलेले सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा मदतगार। यामुळे कोल्हापूरच्या जनतेने अण्णांना विधानसभेत पाठवलं। त्यांनी स्वच्छ आणि पारदर्शक कारभारातून कोल्हापूरच्या विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने नियतीने अण्णांना हिरावून घेतलं। अण्णांच्या सामाजिक, राजकीय, व्यावसायिक कार्याचा वारसा आम्ही समर्थपणे पुढे घेऊन जात आहोत। अण्णांनी दाखवलेल्या मार्गावरच आम्ही वाटचाल करीत आहोत। कोणतेही काम हे पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण झाले पाहिजेत, यासाठीच आमचा अट्टहास आहे। यामुळे आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करणे हास्यास्पद आहे। हे म्हणजे भ्रष्टाचाराची कावीळ झालेल्या व्यक्तीला संपूर्ण जगच पिवळे दिसण्याचा प्रकार म्हणावा लागेल। छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण, टर्फ मैदान, ओपन जिम, जयप्रभा स्टुडिओ, CPR मधील वैद्यकीय साहित्य खरेदी, डॉक्टर आणि व्यापाऱ्यांना त्रास, वरपे कुटुंबास त्रास, कॉन्ट्रॅक्टरांना त्रास, अशी त्यांच्या कामाची मोठी यादी कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे, ज्यामध्ये कामाची गुणवत्ता काय होती आणि भ्रष्टाचार किती झाला। आमदार होण्यापूर्वीची आर्थिक परिस्थिती आणि आत्ताची आर्थिक सुबत्ता ही कोल्हापूरच्या जनतेने पाहिली आहे। यावर आम्ही बोलण्याची गरजच नाही, असा टोला आमदार जयश्री जाधव यांनी यावेळी लगावलाय।